बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि साहेबांनी आम्ही दोघं मिळून की जेव्हा आम्ही हा निर्णय एकत्र घेतला तर प्रत्येक प्रभाग वाईज आमच्या डोक्यात विचार चालू होते की हा प्रभाग कसा वागणार, तो प्रभाग कसा वागणार. पण खरंच एक क्रमांकावर कुठला प्रभाग आणि जो परिसर, जे दोन्ही गटाचे लोक एकजुटून काम करायला लागले ते म्हणजे आनंद टोटो. त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. किरण मुळेकरांनी आपल्या भाषणामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला, मी म्हटलं त्या गोष्टींवर मी येतो. हो, आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की आनंद टोटो झाल्यापासून कधी आपल्याला प्रतिनिधित्व इथं मिळालं नाहीये. आणि त्याचबरोबर मी ज्यांनी माघार घेतली शालेय निवान, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पाठिंबा जाहीर केला. मी आपल्याला आम्ही दोघं आपल्याला एक शब्द देतो की दोन्ही नगरसेवक जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांना एक गोष्ट आम्ही सांगितली आहे की जो काही विकास सुरू करायचा आहे, जो काही निधी आणायची आहे, पहिली आनंद रोटो आणि नंतर हायवेच्या त्या बाजूला तुम्ही गेलं पाहिजे. हे शब्द आम्ही दोघं आपल्या समोर देत आहोत. आता बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आम्ही दोघं एकत्र आलो, कशासाठी आलो, काय आलो, त्याचा उल्लेख अखिलेशनी केला, राजनी केला की कुठलाही निर्णय आपण घेतला हे टीकाटिप्पणी होतं. त्याच्या आधी अशा युत्या झाल्या नाहीत का? झाल्या. स्वर्गीय राजेसाहेब आणि स्वर्गीय मंडलिक साहेब एकत्र आले आणि अंतिम पर्यंत ते दोघे एकत्र. तर राजकारणामध्ये लोक एकत्र येतात. आम्ही काय पहिलं जिल्ह्यामध्ये आपण फक्त आमचा संघर्ष जो होता तो राज्यभर काही देशभर पातळीवर पोहोचला होता. त्याच्यामुळे आमचं ब्रेकिंग न्यूज देश पातळीवर पोहोचली. पण एक समजून घ्या की जेव्हा आम्ही ही सगळी कटुता सोडून एकत्र येतो की आपल्याला कागल असेल, कागल विधानसभा असेल, जिल्ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडवायच्या आहेत जे आपण करू शकतो. जी ताकद आम्ही एकामेकावर वाया घालवली ती एकत्र करून कागलचा आणखीन विकास करता येईल. ह्याच्या आधी विकास झाला, विकास चांगला झाला, पण आणखीन गतीने जर आपण कागलचा विकास करू शकू तर आपण एकत्र का येऊ नये. आणि ह्याच्यामध्ये काही एकत्र येऊन आम्हाला काही वैयक्तिक याच्यामध्ये फायदे आहेत का? ज्या कार्यकर्त्यांचे नुकसान होतो ते कार्यकर्ते एकत्र आली तर आपण आणखीन गती घेता येईल. आनंद रोटो आता एकत्र आलो तर एकत्रचा आपण काय करणार? उद्या जाहीरनामा आपण करतोय. माझं मत आहे की जी मागणी किरण मुळीकनी केली त्या मागणीच्या आधी मला असं वाटतं किरण की त्याच्याबद्दल प्रभागाच्या मागण्या पण तुम्ही जास्त बोलला असतात तर जरा बरं झालं असतं. त्या 2-3 मागण्या, सगळ्यात महत्वाची मागणी जी आहे हीच की या परिसराच्या लोकांना प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे ही एक मागणी आहे. साहेब पण आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील. आणि मध्ये आम्ही एक मीटिंग घेतली होती. एक आपण समजून घेतलं पाहिजे की ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये शासनामध्ये पाठपुरावा करायचा साहेब आणि आम्ही करू. आणि एक आहे की कोणतरी येऊन तुम्हाला सांगेल की 6 महिन्यात होणार, ती म्हणजे बघा उगीच काहीतरी खोटं बोलायचं असं नाही. ती प्रक्रिया आहे पण त्याच्यात 2 भाग आहे. एक शासनातला भाग आणि एक आपल्या लोकांमध्ये एकमत व्हायचा भाग. कारण जेव्हा आपण कुठलाही प्रॉपर्टी कार्डचा विषय घेतो डीपी मध्ये बदल करायला लागतात. कारण ह्या परिसरामध्ये जे आरक्षण पडलेलं आहे ह्याला बदल करून आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी एक आपल्याला शब्द देतो की जे तुमचा भाग आहे आपण हाताळला आणि जो आमचा भाग आम्ही एकत्र हाताळलो तर आमचं पूर्णपणे इच्छा आहे की इकडच्या लोकांना प्रॉपर्टी कार्डचं ही प्रक्रिया आपण सुरू केली पाहिजे. आणि स्वतः साहेब असेल की मी असेल या गोष्टी जातीने लक्ष देतो. आणि त्याच्यामधल्या तांत्रिक अडचणी पण काय आहेत त्या कशा दूर करायच्या अधिक मला वाटतं साहेब पण आपल्या भाषणात बोलतील. पण या लोकांना स्वतःचे प्रॉपर्टी कार्डचा विषय आपण सोडवला पाहिजे. याच्या पुढे आनंद रोटो मध्ये पण मला असं वाटतं आमच्या जाहीरनामामध्ये उद्या आपल्याला दिसेल की ह्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आपण करतोय ज्याच्यामुळे आनंद रोटो इकडच्या लोकांचं एक मागणी आहे साहेब की त्यांचा स्वतःचा एक हॉल, तिथं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना स्वतंत्र एक हॉल पाहिजे. ही इकडच्या परिसरांची लोकांची मागणी आहे. आणि तसं मला वाटतं आपण तरतूद आपल्या जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये आम्ही दोघं मिळून करणार आहोत. आपण कुठलीही काळजी करू नका. आणखीन एक पुढचा विषय की या जागेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे.
स्वीकृत बद्दलचा विषय बोललाय त्याच्याबद्दल आम्ही दोघं निश्चित विचार करू. पण साहेब मला असं वाटतं की पुढच्या वेळी आपण जेव्हा बसून प्रतिनिधीचा विचार करू तर मला वाटतं की या परिसरामध्ये पुढच्या वेळी आपल्याला सीट दिलीच पाहिजे. इथूनच आपण हा विचार केला पाहिजे. आणि दोन्ही जे उमेदवार आहेत त्या दोघांना मी सांगतो की इथं तुमचं जास्त खास लक्ष पाहिजे. बरोबर, म्हणजे तुम्ही कुठलंही काम आणलं पहिलं इथून सुरू व्हायला, मग हायवेच्या त्या बाजूला जायला पाहिजे. तर ते माझं मत आहे की या लोकांनी कधी म्हणजे दोन्ही बाजूला प्रेम दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी ते कामं करावी. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे आम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर असेल तर राज्याचे मुख्यमंत्र्यांची आहे. आणि आम्हाला दोघांना आणल्याबद्दल आणखीन विकास कागलचा केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हे पहिलं पाऊल घेतलं. आता विरोधकांच्या टीका टिप्पणी होत आहेत. मी काल मुरगुडमध्येही बोललो, मला हे कळत नाहीये की आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे त्रास झालाय की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोघांना एकत्र आल्यामुळे त्रास झालाय. या गोष्टीच मला अजून पुढे सुटत नाही. मला असं वाटतं की विरोधकांकडे काही मुद्दा नाहीये, विरोधकांकडे काही विजन नाहीये, विरोधकांकडे काही म्हणजे इथं काही इलेक्शन करायचं काही विषयच नव्हता. पण लोकतंत्र आहे, प्रत्येकाला फॉर्म भरायचा अधिकार आहे, त्याप्रमाणे झालेला आहे. आपण येत्या 2 तारखेला भरघोस मतांनी या पॅनलला निवडून द्या. मी आपल्याला शब्द देतो की साहेबांनी आम्हाला जेव्हा मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही जाऊ तेव्हा आमचा तो मान राखा की उच्चांकित मतांनी कागल नगरपालिका निवडून आली पाहिजे. एवढं आपण सगळ्यांनी करावं. अशी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.